हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत सगळ्यात सोपा असा कोलंबी भात। जर तुम्ही कुठे बाहेर गेले असाल आणि तुम्ही घरी येऊन तुम्हाला कंटाळा आला असेल चपाती भाकरी वगैरे बनवण्याचा, तर तुम्ही कमी साहित्यामध्ये हा कोलंबी भात ट्राय करू शकता। खूप कमी वेळ लागतो यासाठी आपण इथे ही कोलंबी घेतलेली आहे। या साईजची छोटी पण नाही म्हणता येणार, बऱ्यापैकी मोठी साईज आहे। आणि ही आपण याच्या मधला जो काळा धागा असतो तो पूर्ण काढून घेतलेला आहे, कारण की तो आपल्या शरीरासाठी अजिबात चांगला नसतो। ही आपण अर्धा किलो कोलंबी घेतली होती, साफ करून ही पाव किलो कोलंबी झालेली आहे। त्यासाठी आपण इथे 3 मोठे साईजचे कांदे असे उभे कट करून घेतलेले आहेत। 2 लाल टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 4 हिरव्या मिरच्या। हे सगळं साहित्य आपण वाटण करून घेणार आहोत। मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे। आणि टोमॅटो आणि कांदा हा आपण तेलामध्ये परतवायचा आहे। यासाठी कोलंबी भातासाठी आपण हे घरी यूज करतो रोजच्या वापरामध्ये ते तांदूळ घेतलेले आहेत। हे बघा, असा बारीक तांदूळ घेतलेला आहे। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बासमती राईस पण वापरू शकता। इथे हा मी राईस पाव किलो घेतलेला आहे, म्हणजे माझी 1 वाटी बरोबर भरलेली आहे। वाटीच्या मापानुसार घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण बरोबर येतं। हे बघा, आपण आता इथे लसूण याचं वाटण करून घेणार आहोत। आता यामध्ये कोथिंबीर घालून याला थोडं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून आपण वाटणार आहोत। पाणी टाकल्यामुळे आपला अद्रकचे तुकडे चांगले बारीक होतील। आता इथे आपण कुकरमध्ये कोलंबी भात करणार आहोत, कारण की झटपट होईल। जर तुम्हाला पातेल्यामध्ये करायचं असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये पण करू शकता। जाड बुडाचं पातेलं वापरायचं आहे। इथे आपण 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये। तेल चांगलं तापल्यावर आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। हे बघा, तेल आपलं तापलेलं आहे। आता आपण कांदा यामध्ये छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत। कोलंबी म्हणजे कुठलाही फिशचा प्रकार जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी। जसा तुमच्या चिकनला किंवा मटनला वेळ लागतो, तसा कोलंबी वगैरे फटक्यात शिजते। त्यामुळे झटपट होण्याची ही रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करू शकता। घरच्या कमी साहित्यामध्ये आपली ही कोलंबी भात अप्रतिम होतो। हे बघा, तुम्हाला दिसत असेल ब्राऊन झालेला आहे आपला कांदा। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो पण छान कांद्यामध्ये मिक्स करायचा आहे। हे बघा, टोमॅटो थोडा मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून आपला टोमॅटो लवकर मऊ होईल। असं सतत त्याला हलवत राहायचं आहे। तुम्हाला दिसत असेल टोमॅटो पूर्ण मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं मिरची कोथिंबीरचं ते टाकणार आहोत। मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आलं ह्याचं आपण जे वाटण केलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्येच आपण सगळे मसाले टाकणार आहोत। सगळे म्हणजे आपण काय काय टाकणार आहोत ते बघा। 1 चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा धणा पावडर टाकायची आहे, 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। असे वेगळे कुठलेच मसाले आपण याच्यात वापरलेले नाही आहेत। जे घरामध्ये अवेलेबल असतात त्यामध्येच आपण बनवणार आहोत। छानपैकी हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत। जे वाटीमध्ये आपण वाटण काढलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हलवणार आहोत।
हे बघा, छानपैकी असा तो मसाला शिजून द्यायचा आहे, म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता आपण या कोलंबीवरती अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत. हे बघा, छानपैकी असा लिंबू पिळायचा आहे आणि पूर्ण असा लावून घ्यायचा आहे त्या कोलंबीला. आता आपला मसाला पण भाजून झालेला आहे, त्यामध्ये आपण कोलंबी टाकणार आहोत. आणि जेव्हा आपण कोलंबी टाकतो तेव्हा अगदी हलक्या हाताने आपण हलवायचं आहे. हे बघा, कारण की ते पीस तुटण्याची शक्यता असते, म्हणून अगदी हलक्या हाताने आपण हलवायचं आहे. छानपैकी त्याला मसाला मिक्स करून घ्यायचा. आणि त्यामध्ये आता आपण जो आपण राईस स्वच्छ धुवून घेतलेला आहे, या राईसला आपण भिजत वगैरे काहीच ठेवलेला नाही आहे, फक्त स्वच्छ धुतलेला आहे. आता तो त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. 1 वाटी आपला राईस झालेला आहे, म्हणजे पाव किलो. जर तुम्हाला राईस कमी जास्त पण तुम्ही करू शकता. शक्यतो कमीच वापरायचा आहे राईस कोलंबीपेक्षा, पण मी कोलंबी 250 ग्रॅम झाली होती माझी, तर राईस पण 250 ग्रॅमच घेतला होता. तुम्ही 200 ग्रॅम पण घेऊ शकता राईस, म्हणजे तुम्हाला कोलंबी जास्त त्याच्यामध्ये लागेल खाताना. पण मी जेवढा राईस तेवढीच कोलंबी घेतलेली आहे. तर छान असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे राईस. आणि आपण यामध्ये आता गरम पाणी घालणार आहोत, थंड पाणी नाही घालायचं आहे. तर आपण ते पाणी पण एकदम मापूनच घालायचं आहे. 1 वाटी आपलं राईस घेतलेला आपण तांदूळ ह्या वाटीने मापलेला होता, त्याच वाटीने आपण 2 वाट्या पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातलेलं आहे. आता छानपैकी याला मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, असं एकसारखं सगळं मिक्स करायचं आहे. आणि तुम्हाला जर पाण्याचा अंदाज घ्यायचा असेल तर 1 इंच भाताच्या वरती पाणी आलं पाहिजे, एवढं तुम्ही पाणी ठेवायचं आहे ह्या भाताला, तर परफेक्ट होतो. आता मगाशी आपण मीठ टाकलं होतं टोमॅटोवरती, त्या प्रमाणातच आपण इथे परत मीठ टाकायचं आहे. हे बघा, आता आपला झालेला आहे. याला कुकर लावूया झाकण आपण. आता याला आपण 4 शिट्या घेणार आहोत. 4 शिट्या इनफ आहेत, कारण की आपल्याला लवकर जर खोलायचं असेल कुकर तर 4 शिट्या घ्यायच्या आहेत. हे बघा, आपल्या 4 शिट्या आता झालेल्या आहेत. आपण कुकर उघडून बघूया. आ हा हा हा, किती छान इतका घरभर सुवास सुटलेला आहे कोलंबीचा. अप्रतिम, एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हाला दिसत असेल, हे बघा किती छान आपला कोलंबी भात बनलेला आहे, एकदम कमी वेळेमध्ये. पाण्याचं प्रमाण पण एकदम परफेक्ट झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, आपला हा कोलंबी भात रेडी आहे. तुम्हाला दिसतच असेल किती टेम्पटिंग दिसतोय बघा, छानच. सो कशी वाटली आमची ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.